नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बनवतोय चना मसाला आणि मैद्याची पुरी. तर त्यासाठी सुरुवातीला मी चणे आणि बटाटे व्यवस्थित वाफवून घेतलेले आहेत. आता आपण मसाला बनवतोय, तर त्यासाठी मी कढईमध्ये धने 2 चमचे आणि 1 चमचा जिरा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मी कढईमध्ये आता खोबरं भाजून घेते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता याला मी काढून घेते. खोबरं पूर्णपणे भाजलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये भाजणार आहोत लसूण आणि आलं आणि कांदा. सर्व व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, लसूण आणि आलं मी पहिल्यांदा टाकलेलं आहे तेलामध्ये. हे व्यवस्थित भाजलं गेलं. आता यामध्ये मी घालते कांदा आणि कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित लाल भाजून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता याला मी काढून घेते. अशा प्रकारे जर तुम्ही कोणत्याही सणाला अगर चना मसाला आणि पुरी बनवली तर एकदम मस्त बेत आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि मैद्याची पुरी गरम गरम मस्त लागते. तर बघा, कांदा वगैरे सर्व मी भाजून घेतलेला आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये आपण सुरुवातीला खोबरं, धने आणि जिरं हे वाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये भाजलेला कांदा, लसूण आणि आलं घालायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 मुठी कोथिंबीर आणि 1 मुठी पुदिना. आणि हे थोडंसं पाणी टाकून याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, मी कोथिंबीर घालते आणि त्यामध्ये घालते 1 मुठी पुदिना आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं. एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण मसाला वाटून घेतलेला आहे. तर आता आपण फोडणी देतोय. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये जे आपण वाटण करून ठेवलं होतं यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित. मैदा आपण रोज नाही खाऊ शकत, पण महिन्यातून एकदा किंवा 2दा खायला काहीच हरकत नाही. आता याला व्यवस्थित तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे. हे बघा, मसाला व्यवस्थित मी परतून घेते तेलामध्ये. ज्या वेळेला आपल्या घरी पूजा असते किंवा मग कोणतं फेस्टिवल असतं, गेट टुगेदर असतो, तर त्यावेळेला आपण हा चण्याची भाजी आणि पुरीचा बेत करू शकतो. तर आता मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर यामध्ये मी घालते चिकन मसाला. चिकन मसाल्याने चण्याच्या मसाल्याची एकदम मस्त चव येते. आता यामध्ये मी 1 चमचे आलं लसूणची पेस्ट घातले, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. त्यानंतर हळद घातली, अर्धा चमचा धने पावडर 1 चमचा घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे. हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटायला हवं. हे बघा, आता मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत. आता या मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटायला सुरुवात होत आहे थोडी थोडी. जर मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटलं म्हणजे समजायचं की आपले मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत. तर मसाले परतले गेलेले आहेत. आता यामध्ये मी चणे आणि बटाटे जे वाफवून ठेवले होते ते यामध्ये घालून घेते आणि या सर्वांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकदम 10 ते 15 मिनिटात आपली ही भाजी होते. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि हे जे चणे आहेत ते हेल्थसाठी सुद्धा खूप फायदेमंद आहेत. तर नक्की एकदा बनवून बघा. आता हे बघा, चण्याची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि भाजीला 1 2 ते 3 मिनिटं आपण याला उकळी येऊन द्यायची आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मी उकळी येऊन दिलेली आहे. हे बघा, आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. कालवण बघा किती मस्त दिसते. एकदम ग्रेव्ही चणे मसाला आपला तयार आहे एकदम सर्विंगसाठी. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कमी वेळामध्ये चणे मसाला बनवू शकता. तर आता आपण मैद्याची पुरी बनवायला घेतोय. तर त्यासाठी मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये अर्धं गव्हाचं पीठ मिसळलं तरी चालेल. आता यामध्ये मी ओवा घालते थोडासा. ओव्याने मैद्याच्या पुरीला एकदम एक वेगळीच चव येते. आणि यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून याची कणिक मळून घ्यायची आहे. मैद्याची ज्या वेळेला आपण पुरी बनवतो तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की मैदा जेव्हा आपण मळू तर तो थोड्या वेळाने पातळ होतो. म्हणून आपल्याला कणिक घट्ट मळायची आहे, जास्त पातळ करायची नाही आहे. असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक थोडीशी
घट्ट मळून घ्यायची आहे। हे बघा कणिक मी मळून घेतलेली आहे। आता यावरती मी 1 चमचा तेल घालते आणि याला परत व्यवस्थित मळून घेते। तेलाने जेव्हा आपण याची पुरी फ्राय करणार तर पुरी एकदम खुसखुशीत होते आणि मस्त होते, म्हणून 1 चमचा तेल घालणं गरजेचं आहे। हे बघा आता अशा प्रकारे व्यवस्थित मी कणिक मळून घेतलेली आहे। आता आपण याची पुरी लाटायची आहे, तर त्या अगोदर मी याचे कणकीचे व्यवस्थित लहान लहान गोळे बनवून घेते पुरीसाठी। अशा प्रकारे व्यवस्थित गोळे बनवून घ्यायचे आहेत। मी सगळे गोळे व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत। आता आपण याला सुकं पीठ लावायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही लाटायचं आहे, मीडियममध्ये लाटायचं आहे। आणि मैद्याच्या पुऱ्या आपण एकदम गरम गरमच सर्व करायच्या आहेत, कारण थंड झाल्या की त्या व्यवस्थित नाही लागत, म्हणून गरम गरमच याची चव एकदम मस्त लागते। आणि जर तुम्ही या पुऱ्या खीर बरोबर खाणार तर याची चव तर आणखी मस्त लागते। हे बघा आता पुरी व्यवस्थित मी लाटून घेतलेली आहे। तर पुऱ्या लाटून सगळ्या पुऱ्या आपल्याला अशाच प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, अशी मी दाखवते याचप्रमाणे। तर मी सर्व पुऱ्या व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल व्यवस्थित गरम केलेलं आहे। आता गरम तेलामध्ये आपण पुरी घालायची आहे। बघा किती मस्त टम फुगलेली आहे। आपण यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा काहीही घातलेलं नाही आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित जर आपण याची कणिक मळली तर पुरी एकदम मस्त होते। हे बघा पुरी एकदम मस्त फुललेली आहे टम। आता याला आपण काढून घेऊयात। दिसायला सुद्धा मस्त दिसते आणि चवीला सुद्धा। तर मी दुसरी सुद्धा अशाच प्रकारे लाटून घेतलेली होती। आता हिला पण फ्राय करते। ही पण बघा किती मस्त फुगलेली आहे। तर सर्व पुऱ्या व्यवस्थित फ्राय करून झालेल्या आहेत। हे बघा दिसायला किती मस्त दिसतायत आणि खायला तर यापेक्षा अजून मस्त लागतात, अप्रतिम लागतात। तर आपली रेसिपी तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। नमस्कार।